तर राम राम मंडळी, मराठी होमी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी साताऱ्यापासून एक 7-8 किलोमीटर अंतरावर असलेल्या नागठाणे येथे आणि नागठाण मधला सुप्रसिद्ध असा फौजी वडापाव, त्यांच्या वडापाव सेंटरला आज आपण व्हिजिट करणार आहे। त्यांच्यातला जो वडापाव आहे ना तो कसा टेस्टला आहे आणि त्याची टेस्ट कशी आहे हे अख्ख्या नागठाणकरांना सातारकरांना माहितीच आहे, पण त्याची आपण टेस्ट करून आपले जे सबस्क्रायबर्स लोक आहेत ना त्यांना सगळ्यांना सांगणार आहे की यांच्यातली जी टेस्ट आहे ना ती कशी आहे। तर चला वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। फौजी वडापाव यांच्याबद्दल जेवढं ऐकलं होतं ना त्याच्यापेक्षा जास्त आता त्यांच्या इथे आल्यानंतर गर्दी बघूनच समजलं की यांच्यातल्या वडापावची जी टेस्ट आहे ना ती कशी आहे। मग आता सगळ्यात आधी आपण हॉटेलच्या आतमध्ये तर आलोय। आता हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांच्यातली जी बैठक व्यवस्था आहे, मस्त असा ॲम्बियन्स आहे ना, सगळ्यात आधी मी तो तुम्हाला दाखवून घेतो। तो कसा आहे बघूया आणि पुढल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मस्त असं त्यांच्यातलं जे ॲम्बियन्स आहे ना ते तर बघून झालं। ॲम्बियन्स बघून झाल्यानंतर म्हणलं आता त्यांच्यातलं जो वडापाव कसा करतात ना तो बघूया। तो बघायला जायच्या आधी तुम्हाला सांगतो की यांच्या इथे एवढी जरी गर्दी असली ना तरी तुम्हाला मस्त असं इथे येऊन बसून वडापाव खाता येणार आहे। त्यासाठी इथे तुम्हाला यावं लागतंय आणि आता मस्त आपण त्यांच्या इथे जे वडापाव वगैरे तयार करतात, वडापाव भजी बरोबर त्याबरोबर मिरची भजी, अशा अनेक व्हरायटी यांच्या इथे अवेलेबल आहेत। आता चला आपण त्यांच्या इथे ते कसं तयार करतात, कसे काळजीपूर्वक ते तयार करतात का नाही, हे म्हणजे कोणकोणतं तेल वगैरे वापरतात सगळं आपण चेक करूया। हॉटेल बद्दल तर मी तुम्हाला एवढी माहिती दिली, पण खरं सांगायला गेलं ना तर हॉटेलचे जे ओनर आहेत ना त्यांच्याकडून जी माहिती भेटते ना अशी माहिती घेण्यासाठी आपल्याला हॉटेलचे जे ओनर आहेत ना त्यांचे आपण भेट घेऊया, त्यांना विचारूया त्यांचं हॉटेल कधीपासून सुरू झाले वगैरे थोडीशी माहिती घेऊया। नमस्कार दादा। नमस्कार। काय नाही, तुमच्या हॉटेलच्या वडापाव बद्दल बरेच लोकांकडून मी ऐकलं होतं की तुमच्या इथला जो वडापाव आहे ना तो टेस्टसाठी एक नंबर आहे। मग म्हणलं तुमच्या हॉटेलला जाऊन व्हिजिट करावी, तुमच्या इथला जो वडापाव आहे ना तो टेस्ट करावा। तुमचं हॉटेल कधीपासून सुरुवात केली तुम्ही? आपल्या दुकानाची सुरुवात 1997 मध्ये झाली। 1994 मध्ये आपले आजोबा रिटायर झाले। 3 वर्षानंतर त्यांनी वडापाव सुरुवात केली आणि साधारणतः 20 ते 25 वर्ष होतील आपल्या दुकानाला। मला तुमच्या हॉटेल बद्दल माहिती आहे तर खूप भारी वाटलं, पण त्यानंतर आता तुम्हाला विचारायचं एक इच्छा झाली की तुमच्या हॉटेलला एवढी गर्दी असते, तुमचा वडापाव पण एक टेस्टला एक नंबर असते, नक्की त्यामागचं कारण काय? तर वडापाव सुरू केल्यापासून आपण पहिल्यापासून काय केलं माहिती आहे का, क्वालिटी मेंटेन केली आणि लोकांना जी टेस्ट पाहिजे ते आपण पहिल्यापासून त्यांच्यासाठी प्रोव्हाइड केल्या। त्यामुळे लोकांची जी गरज आहे ना ती आपण भागायला, त्यामुळे लोक काय करतात आपुलकीने आपल्याकडे येतात घ्यायला। त्यामुळे तुमच्या इथल्या वडापावची त्यामुळे आपल्या इथं आहे टेस्ट तसे आणि लोकांची पसंती आहे आपल्या भागात। ठीक आहे दादा, मग आता आम्ही पण वडापाव ऑर्डर करतो आणि मस्त त्या वडापावची टेस्ट करून घेतो। ओके चालेल, ठीक आहे, बसून घ्या। तर मंडळी, जसं आपण त्यांच्या इथलं तो वडापाव आहे ना ते जसं तयार करत होते ना ते सगळं बघितलं। त्यांच्या इथली जी स्वच्छता आहे ना ती तर एक नंबर आहे। त्याचबरोबर त्यांच्या इथं व्हरायटीमध्ये म्हणजे तुम्हाला बटाटा भजी, मिरची भजी, कांदा भजी असं सगळं अवेलेबल होते आणि त्याचबरोबर त्यांचा फेमस असा वडापाव हा तर तुम्हाला इथं मस्तच भेटून जातो। मग आता आम्ही मस्त आमची ऑर्डर दिली होती वडापावची, वडापाव तर आमच्या समोर लागलाय। सगळ्यात आधी सांगायला गेलं तर डिश मध्ये आम्हाला हिरवी चटणी, जी खोबऱ्याची चटणी असते ना ते, त्याचबरोबर मिरचीच्या साईडला सॉस आहे आणि आता आपला मस्त असा फौजी वडापाव आपल्या समोर लागलाय। आता आपण तो वडापाव ट्राय करूया आणि त्याची टेस्ट कशी ती तुम्हाला मी सांगतो। वडापावची टेस्ट सांगायच्या आधी तुम्हाला सांगतो की या वडापावचा जो रिस्पॉन्स आहे ना अख्ख्या नागठाणकरांना आणि सातारकरांना विचारून घ्या, कारण की तिथं एवढी तुफान गर्दी असते वडापाव खायला की काय बोलायचं कामच नाही। मग आता मस्त आपण त्याची टेस्ट करूया, तो वडापाव कसा आहे टेस्टला ते पण मी तुम्हाला सांगतो। झणझणीत असा वडापाव आता आपण ट्राय करून घेऊ। सगळ्यात आधी हिरवी चटणी, त्याचबरोबर एका साईडला सॉस आणि लाल लाल आपली म्हणजे हिरवी खतरनाक अशी मिरची। आता ती आपण ट्राय करून घेऊ।
सॉसच्या साईडने जर खाल्ला ना वडापाव तर मला म्हणजे एकदम भारी फील आला. आता या साईडला आपण चटणी लावलं, चटणीची त्या वडापावचं कंपॅरिझन करूया कसा लागतो. हा झणझणीत, कारण की चटणी त्याबरोबर सॉस त्याबरोबर झणझणीत अशी मिरची आणि हा आपला वडापाव टेस्ट साठी एक नंबर आहे. त्यामुळे मला वाटतं की या सातारकरांचं आणि आपल्या नागठाणकरांचं एवढं या फौजी वडापाव सेंटरवर प्रेम आहे. कारण की तुम्ही मी आल्यापासून बघितलं असेल की व्हिडिओमध्ये एवढी गर्दी होती की माणसं उभं राहून वडापाव खाण्यासाठी थांबली होती. मग आम्ही पण हा वडापाव ट्राय केला. मला तर या वडापावला आपल्या चॅनलची गोल्डन जुबली द्यायची इच्छा झाली, कारण की वडापावची टेस्ट एक नंबर आहे. मग आता मी हा वडापाव टेस्ट करून घेतो आणि तुम्हाला पण जर असाच वडापाव टेस्ट करायचा असला ना तुम्हाला पण इथे एकदा यावं लागतंय. त्यांचा पत्ता तर एकदम सोपा आहे. आपल्या नागठाणमध्ये आला ना, नागठाणमधून सरळ निनामपाडी रोडला जाताना त्यांचं हॉटेल स्थित आहे, तिथे या. त्यांच्या हॉटेलला एकदा व्हिजिट करा, त्यांच्यातलं जे फूड आहे ना ते ट्राय करा. तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.